जमा झालेत का? अखेरकार आता सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली। लाडक्या बहिणी ज्या बातमीची आतुरतेने वाट बघत होत्या, अखेर ती बातमी या ठिकाणी समोर आली असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। सरकारच्या माध्यमातून देखील अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले आहेत। बहिणींपुढे सरकारला निर्णय घ्यावाच लागला असून आता लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची, दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींना सरकारकडून आता चांगला दिलासा मिळणार आहे। अखेर पैसे वाटपाची मोठी घोषणा आता सरकारने केलेली असून एक ना एक लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत। समोर आलेल्या माहितीनुसार आता 3 टप्प्यांमध्ये पैसे वाटप केले जाणार असून आता पहिला टप्पा हा सुरू होत आहे। ज्यांचं नाव पहिल्या टप्प्यामध्ये किंवा पहिल्या यादीमध्ये येईल तर त्यांना सर्वात आधी पैसे मिळणार आहेत, म्हणजेच की 3,000 रुपये या ठिकाणी 2 हप्त्यांचे मिळणार आहेत। कारण की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो या ठिकाणी जमा होण्यास उशीर झाला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि त्याचबरोबर डिसेंबर महिन्याचे देखील 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये असे या ठिकाणी आता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे टाकण्यामध्ये येणार आहेत। जर तुमचं पण नाव यादीमध्ये आलं तर सर्वात आधी ही सर्व रक्कम तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती जमा होईल, म्हणजेच की आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आता जमा होणार आहेत। आता नेमके पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप करण्यामध्ये येत आहेत, तुमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होतील, सविस्तर अपडेट आपण बघणार आहोत। कारण की आता सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असल्यामुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणींना एक चांगला मोठा दिलासा नक्कीच मिळू शकतो। आता हे पैसे पूर्णपणे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत। 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आता वाटप होणार असून तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती आता 2 हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये जमा होणार आहेत। आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आणि त्याचबरोबर तुमच्या देखील खात्यावरती या 2 हप्त्यांचे 3,000 रुपये नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे, म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। आता नेमक्या 17व्या हप्त्याचे म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि त्याचबरोबर डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये असे एकूण 3,000 रुपये तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार हे जर तुम्हाला बघायचं असेल तर फक्त आता व्हिडिओला लक्षपूर्वक पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलची अतिशय महत्त्वाची, दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। नोव्हेंबर महिना संपला तरी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नसल्यामुळे आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले होते। आता डिसेंबर महिना सुरू झाला असल्यामुळे डिसेंबर महिन्यात देखील हप्ता कधी मिळणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे आणि त्यातच या ठिकाणी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फक्त नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता नव्हे तर 17व्या हप्त्यासोबत डिसेंबर महिन्यात देखील 18वा हप्ता जमा होणार आहे। 2 हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आता नेमके 3,000 रुपये तुमच्या खात्यावरती कधी किती वाजता जमा होणार ते आपण आता बघूयात, लक्षपूर्वक बघत चला। तर अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, या ठिकाणी बघू शकता लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींना सरकारकडून आता चांगला दिलासा मिळणार आहे। राज्यातील साधारणतः 2,35,00,000पेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा करण्यामध्ये येत असतो आणि त्या अनुषंगाने राज्यातील साधारणतः 2,35,00,000पेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता हा जमा होणार आहे। आता या ठिकाणी बघू शकता अखेर पैसे वाटपाची मोठी घोषणा सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आले असून सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे। एक ना एक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती
पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। आता एक सुद्धा लाडकी बहीण असं म्हटणार नाही की माझ्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही, म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं असून आता एक ना एक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार असल्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। अखेरकर आता लाडक्या बहिणींच्या भावाने म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची घोषणा झाली असून आता एक ना एक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। आता बघा, समोर आलेल्या माहितीनुसार 3 टप्प्यांमध्ये पैसे वाटप केले जाणार असून आता पहिला टप्पा हा सुरू होत आहे। ज्यांचं नाव पहिल्या टप्प्यामध्ये किंवा पहिल्या यादीमध्ये येईल तर त्यांना सर्वात आधी पैसे मिळणार। 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार आहेत, कारण की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास उशीर झाला असल्यामुळे आता नोव्हेंबर महिन्याचे किती तर 1500 रुपये आणि त्याचबरोबर डिसेंबर महिन्याचे देखील 18व्या हप्त्याचे 1500 रुपये अशा पद्धतीने या ठिकाणी 3000 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टाकण्यामध्ये येणार आहे। आता सर्वात आधी कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, तुमच्या खात्यावरती कधी किती वाजता पैसे जमा होणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला। आता बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली असून डेबिटची प्रक्रिया सुरू होत आहे। लक्षपूर्वक पाहत चला। आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी डेबिटचं बटन दाबलं की साधारणतः लगेच खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात केली जात असते। राज्यातील साधारणतः 2,35,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता प्रत्येकी 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। आता बघा, या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली असून आता डेबिटची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा केला जात असतो आणि डेबिटची प्रक्रिया सुरू झाली की साधारणतः लगेच या ठिकाणी पैसे खात्यावरती जमा होत असतात। त्यामुळे आता हप्ता जमा होण्यास कसलाच विलंब या ठिकाणी होणार नाही। तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती आता कोणत्या क्षणी बघा या ठिकाणी 3000 रुपये या ठिकाणी येणार आहेत। मात्र सरकारने सांगितलेली तुम्हाला 2 कामे या ठिकाणी करावी लागणार आहेत। जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्ही नाहीत केली तर तुम्हाला हप्ता भेटणार नाही, कारण की सरकारने आता नवीन नियम लावलेला आहे। प्रत्येकाला ही कामे करावीच लागतील। जर केली नाही तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा येणार नाही आणि तुमचे हप्ते बंद देखील होऊ शकतात। लक्षपूर्वक बघत चला। अतिशय महत्त्वाची सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सूचना बघायला मिळत आहे। आता तुमच्या देखील खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये या ठिकाणी कोणत्या क्षणी जमा होणार आहेत। मात्र सरकारच्या माध्यमातून यावेळेस काही नवीन नियम लागू करण्यामध्ये आले आहेत। या ठिकाणी बघू शकता, तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती आता 3000 रुपये कोणत्या क्षणी जमा होणार आहेत। मात्र सरकारने सांगितलेली ही 2 कामे सर्व बहिणींना करावी लागणार आहेत। जर सरकारने सांगितलेली ही कामे केली नाही तर हप्ता हा भेटणार नाही। नवीन नियम लावलेला आहे, प्रत्येकाला ही कामे करावीच लागतील। जर केली नाही तर पैसेही येणार नसून कायमचे हप्ते देखील बंद होऊ शकतात। आता तुम्हाला कोणती कामे करावी लागणार ते देखील आपण बघणार आहोत। आता बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले आहेत। आता तुम्हाला नेमकी कोणती 2 कामे करावी लागणार जेणेकरून तुमच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होतील ते देखील आपण बघणारच आहोत। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक बघत चला। आता बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आलेले आहेत। लाडक्या बहिणींना आता दिलासा मिळणार आहे। या ठिकाणी बघू शकता, सरकारने आता महत्त्वाची माहिती दिली आहे। आता पैसे वाटपाची प्रतीक्षा संपलेली आहे। ज्यांच्या खात्यावरती आता पैसे या ठिकाणी पोहोचले नसतील तर आता त्यांनी कसलीच काळजी करायची गरज नाही। जर तुमच्या देखील खात्यावरती अद्याप देखील 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नसेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। आता कोणत्या क्षणी पैसे जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येणार आहे। लक्षपूर्वक बघत चला। या ठिकाणी पाहू शकता, मोबाईलवरती मेसेज आला की लगेच समजून जायचं की बँकेच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे पैसे जमा झाले। आता तुम्हाला या ठिकाणी 2 मेसेज येणार आहेत। लक्षपूर्वक बघत चला। पहिला जो मेसेज येणार आहे तो या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचा येणार आहे आणि दुसरा जो मेसेज येणार आहे तो या ठिकाणी डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचा येणार आहे। पहिल्या मेसेजमध्ये क्रेडिट युअर मनी म्हणजेच की 1500 रुपये जमा झाले असा पहिला मेसेज येईल। पहिला मेसेज आला की समजायचं 17वा हप्ता जमा झाला आणि लगेच दुसरा मेसेज आला की या ठिकाणी 18वा हप्ता जमा झाला असं समजायचं। 2 मेसेज येतील। पहिल्या मेसेजमध्ये या ठिकाणी तुमच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे पैसे जमा झालं असं या ठिकाणी सांगण्यामध्ये येईल आणि दुसऱ्या मेसेजमध्ये 18वा हप्ता जमा झाला असं सांगण्यामध्ये येईल। म्हणजेच की 2 हप्त्यांचे 3000 रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आता तुम्हाला कोणते कामे करावे लागणार तर बघा, सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ही कामे आता सर्व या ठिकाणी लाडक्या बहिणींना माहीतच असतील। लक्षपूर्वक बघत चला। सरकारच्या माध्यमातून आता हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। डेबिटच्या माध्यमातून हप्ता हा वाटप केला जाणार आहे। आता एकूण 3000 रुपयांच्या लाभासाठी
कोणती कामे करायची लक्षपूर्वक पाहत चला। यामधील जे पहिलं महत्त्वाचं काम आहे ते सर्वांनाच माहीत आहे, ते म्हणजेच की ई-केवायसी करणे। आता बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली आहे, त्यामुळे त्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। मात्र ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप देखील ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नसेल, ई-केवायसी केली नसेल, तर अशा लाडक्या बहिणींनी तात्काळ ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। CSC सेंटर असेल, आपले सेवा केंद्र असेल, या ठिकाणी जाऊन फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्ही ई-केवायसी करू शकता आणि ई-केवायसी केली तरच तुमच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। आता सरकारने 2 कामे करायला सांगितले आहेत। यामधील पहिलं महत्त्वाचं काम कोणतं, तर ई-केवायसी करा। ई-केवायसी केली नसेल तर तात्काळ ई-केवायसी करा आणि ई-केवायसी केली तरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होतील। त्यानंतर आता दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर काय करायचं आहे, आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करायचं आहे। ही 2 कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। समजलंच असेल म्हणजेच की पहिलं जे महत्त्वाचं काम ते म्हणजेच की ई-केवायसी करा आणि दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। आणि ज्या लाडक्या बहिणींची ही 2 कामे पूर्ण असतील तर अशा सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होतील। आणि ज्या लाडक्या बहिणी ही 2 कामे करणार नाही तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करा। जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। ही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। आता सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप होणार आहेत, लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता हप्ता जमा होणार आहे। आता कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार, तर बघा बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा देखील प्रश्न आहे की आमच्या खात्यावरती लवकर पैसे या ठिकाणी जमा होत नाहीत। आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सरकारच्या माध्यमातून डेबिटच्या माध्यमातून हप्ता वाटप केला जात असतो। आता बघा तिकडून म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून डेबिटची प्रक्रिया सुरू झाली की राज्यातील या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात होत असते आणि पैसे वाटप करण्यास सुरुवात झाल्यानंतर बँकेच्या स्थितीनुसार या ठिकाणी पैसे जमा होत असतात। आता बऱ्याच अशा बँक आहेत, त्या बँकेमध्ये पैसे जमा होण्यास साधारणतः 1 ते 2 दिवस या ठिकाणी उशिरा लागू शकतो। या ठिकाणी जर बघायला गेलं तर प्रत्येक लाडक्या बहिणींच्या बँकेच्या स्थितीनुसार या ठिकाणी पैसे वाटप होत असतात। त्यामुळे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सरकारच्या माध्यमातून हप्ता हा वाटप सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी काही या ठिकाणी बँकेमध्ये पैसे जमा होत असतात, त्यानंतर दुसऱ्या दिवशी काही आणि तिसऱ्या दिवशी काही बँकेमध्ये या ठिकाणी पैसे जमा होत असतात। जर या ठिकाणी तुमचं जर सहकारी किंवा ग्रामीण बँकेमध्ये जर खातं असेल तर हप्ता जमा होण्यास साधारणतः 1 ते 2 दिवस उशीर लागू शकतो। मात्र इतर बँकेमध्ये हप्ता हा लवकर जमा होतो। या ठिकाणी बघू शकता SBI बँक असेल, त्यानंतर HDFC बँक असेल, यांसारख्या बँकेमध्ये हप्ता लवकर जमा होण्याची शक्यता असते। मात्र या ठिकाणी समोर आलेल्या माहितीनुसार कोणत्याच लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। या ठिकाणी बघू शकता सरकारच्या माध्यमातून जर हप्ता वाटप सुरू झाला की पहिल्या दिवशी या ठिकाणी म्हणजेच की ज्या बँका SBI बँक असेल, त्यानंतर HDFC बँक असेल, यांसारख्या मोठ्या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा होण्याचे जास्त या ठिकाणी चान्सेस असतात आणि इतर बँकेमध्ये म्हणजेच की सहकारी बँक असतील, ग्रामीण बँक असतील, अशा बँकेमध्ये हप्ता जमा होण्यास 1 ते 2 दिवस या ठिकाणी उशिरा लागू शकतो। त्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। अशा पद्धतीने सर्वच बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। बघा बऱ्याच लाडक्या बहिणी असं विचारत होत्या की कोणत्या बँकेच्या खात्यावरती पैसे येणार, तर ज्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता जमा झाला आहे तर त्या सर्वच बँकेच्या खात्यावरती आता नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा केला जाणार आहे। त्याचबरोबर आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, तर बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून डेबिटची प्रक्रिया सुरू झाली, म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली की या ठिकाणी साधारणतः 2 ते 3 टप्प्यांमध्ये हप्ता वाटप करण्यामध्ये येत असतो। पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्हे म्हणजेच की पहिल्या दिवशी काही जिल्हे, त्यानंतर दुसऱ्या दिवशी काही जिल्हे, तिसऱ्या दिवशी काही जिल्हे, अशा पद्धतीने साधारणतः 2 ते 3 टप्प्यांमध्ये हप्त्याचे वाटप केले जात असते। साधारणतः 2 ते 3 दिवस हप्त्याचे वितरण सुरू राहत असते। त्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना काळजी करण्याची गरज नाही। हप्त्याचे वितरण सुरू झाल्यानंतर जर पहिल्या दिवशी तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही तर दुसऱ्या दिवशी होतील, जर दुसऱ्या दिवशी जमा झाले नाही तर तिसऱ्या दिवशी होतील। त्यामुळे या ठिकाणी लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता 3000 रुपये मिळवण्यासाठी कोणती कामे करायची तर सर्वांना माहीत झालं आहे। ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करा। जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल
तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. ही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर आता बघा असा प्रश्न आहे, नेमका हप्ता कधी जमा होणार? लक्षपूर्वक बघत चला. नोव्हेंबर महिना संपला आहे, डिसेंबर महिना सुरू झाला आहे. अद्याप देखील कोणत्याच महिन्यांचे पैसे खात्यावरती जमा झाले नसल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये सध्या चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे. आम्हाला हप्ता मिळणार का? आमचा हप्ता बंद झाला? असे अनेक प्रश्न आता लाडक्या बहिणींमधून सध्या उपस्थित होत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. मात्र त्यातच या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजेच की या ठिकाणी पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता एक नव्हे, म्हणजेच की एका हप्त्याचे 1500 रुपये नव्हे, तर आता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत. आता हे नेमके 3000 रुपये तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार? तर बघा समोर आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी अजून साधारणतः 5 ते 10 दिवसांच्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार असल्याची अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. लक्षपूर्वक बघत चला. अजून साधारणतः 5 ते 10 दिवसांच्या सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी काळजी करण्याची काहीच गरज नाही. त्याचबरोबर या ठिकाणी आता हप्ता जमा होण्यास विलंब का होत आहे असा देखील बऱ्याच लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे. आता बघा सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले होते आणि सरकारने 18 नोव्हेंबर पर्यंत ई-केवायसी साठी मुदत दिली होती. मात्र बऱ्याच लाडक्या बहिणींनी या ठिकाणी ई-केवायसी केली नसल्यामुळे हप्ता हा लवकरच जमा होऊ शकला नाही. आता सरकारच्या माध्यमातून 31 डिसेंबर पर्यंत ई-केवायसी करण्यासाठी मुदत देण्यामध्ये आली असल्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी तात्काळ ई-केवायसी करावी असं सरकारने सांगितलं आहे. आणि त्याचबरोबर अजून काही कारणे आहेत, म्हणजेच की काही तांत्रिक अडचणीमुळे देखील हप्ता जमा होण्यास उशीर झाला. त्याचबरोबर या ठिकाणी राज्यामध्ये आचारसंहिता देखील या ठिकाणी लागू असल्यामुळे हप्ता हा जमा होऊ शकला नाही. अशा काही कारणांमुळे नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा होण्यास उशीर झाला. मात्र आता नोव्हेंबर महिना संपला असला तरी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता हा जमा होणार आहे. आणि त्यातच लाडक्या बहिणींसाठी खुशखबर अशी बातमी समोर आली आहे. ती म्हणजेच की फक्त नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता नव्हे, तर आता डिसेंबर महिन्यात देखील हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे. अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 3000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत. आता कधीतरी या ठिकाणी अजून साधारणतः 5 ते 10 दिवसांच्या तुमच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये या ठिकाणी जमा होतील. साधारणतः 15 तारखेपर्यंत 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार असल्याची अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. त्याचबरोबर बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा देखील प्रश्न आहे की 2100 रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार? तर बघा सध्या तरी सरकारच्या माध्यमातून कोणतीच या ठिकाणी घोषणा करण्यामध्ये आली नसली तरी सध्या तरी या ठिकाणी 2100 रुपयांचा हप्ता मिळणार नाही. सध्या फक्त या ठिकाणी 1500 रुपयांचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे. सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आश्वासन देण्यामध्ये आलं असलं तरी कोणत्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सध्या तरी या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. राज्य सरकारने निवडणुकांच्या दरम्यान या ठिकाणी 2100 रुपयांचा हप्ता देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र ते फक्त आपल्याला आश्वासन सध्या बघायला मिळत आहे. सरकारने जर याबद्दल अधिकृत घोषणा केली तरच या ठिकाणी 2100 रुपयांचा हप्ता हा जमा होऊ शकतो. नाहीतर या ठिकाणी फक्त 1500 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होत आहे. पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा होणार आहे. 2 हप्त्यांचे 3000 रुपये कधी जमा होणार? तर साधारणतः 15 तारखेपर्यंत या 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे. अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती. अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.